मोदकांचं ताट सुद्धा आहे. एक मोदक बाप्पाने खाल्लेला देखील आहे. आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये ना मोत्यांचा तुम्ही जानवा बघता बघा, मोत्यांचा जानवा. बाप्पाचं नाम बघताय तुम्ही, सूर्य कोरलेला आहे तिथे. आणि साईडला असा महादेवांचे जसे नाम असतं ना तसं नाम, खूपच सुंदर डोले आहेत बाप्पाचे. घंटी अशी लावलेली बाप्पाच्या गळ्यामध्ये, घंटी टाकलेली आहे. रुद्राक्षांची माळ सुद्धा बघते. आणि मोत्यांचा जानवा, जो जानवा घालते ना बघा, मोत्यांचा आहे. काय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ बघताय, तुम्हाला आवडताय, पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, शेअर करत नाही, व्हिडिओ कमेंट सुद्धा करत नाही. तर एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तर असं करू नका, आपल्या व्हिडिओला ना लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आज आपण सुरू करूया. वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आपण आल्याकडून जोयाला आलोय. माझ्या मागे तुम्ही बघू शकता प्रगती आर्ट्स आणि त्यांचा सुंदर असा लावलेला बाप्पांचा डिस्प्ले. आपण पूर्ण गणपती बाप्पा जे आहेत ना आज डिटेल्स मध्ये बघणार आहोत. त्यांचा नॉर्मल आणि आता आपण आतमधून तिकडून सुरुवात करू. तिकडून मग असे सर्व गणपती बाप्पा आपल्याला दाखवत एक एक बघत बघत. आणि मंडळी बघू शकता खूप गोड असा बाप्पा दिसते. हा बघा, शंखावरती बाप्पा असणार आहे. हा शंखावरती आणि क्रॉस पाय आहेत बाप्पाचे बघा, क्रॉस पाय आहेत आणि क्रॉस हात आहेत बाप्पाचे. एका हातामध्ये आपल्याला चक्र पाहायला मिळतं बाप्पाच्या. आणि पूर्ण गोड गणपती आहे, खूपच असा अट्रॅक्टिव्ह बाप्पा आहे. हा वरती त्रिशूलाची नाम आहे, तुम्ही बघू शकता. खूप गोड बाप्पा आहे हा. आणि पुढे आपण बघतोय क्रॉस पाय महाराजा. हा बघा, पूर्ण महाराजाच्या अवतारामध्ये बाप्पा आहे. बाप्पाच्या हातामध्ये आपण त्रिशूळ बघतोय, पाठीमागे पुष्प आहे. बाप्पाचा जो इथला शेळा बघा पूर्ण अशा वरच्या बाजूला गेलाय. हवेमध्ये तर आहे, सगळीकडे आपण बघतो हवेमध्ये असतो, पण हा ना वरच्या बाजूला गेलाय बघा असा. आणि या साईडचा पण असा वरच्या बाजूला गेलाय शेला बाप्पाचा. आणि धोतर बघा किती युनिक आहे. या साईडून पण आपल्याला एक राऊंड बघायला मिळतं आणि या साईडून पण राऊंड आहे. आणि मध्ये पण एक छोटा राऊंड आहे बघा. 2.5 फुटाचा शिवरेकर बाप्पा. हा बघा 2.5 फुटाचा शिवरेकर बाप्पा, खूप गोड टोनिंग मध्ये केलेला आहे बाप्पाला. हा जो तुम्ही बघताय ना धोतर आणि शेला, हा मोती कलर मध्ये. आपण एवढे शिवरेकर बघितले ना ते सर्व व्हाईट कलर मध्ये होते, पण हा बाप्पा आहे ना तो मोती कलर मध्ये टोनिंग केलेली आहे बाप्पाची. हा बघू शकताय डबल फर्निचर बाप्पा. पुन्हा एकदा आपण बाप्पाच्या अंगावरती ना जी शाल दिली ना ती ब्लॅक कलर मध्ये, आणि धोतर बाप्पाचा येलो कलर मध्ये, मँगो कलर मध्ये. खूप गोड दिसतोय बाप्पा हा. आणि हा एक आपण बघू शकता एक 2.5 फुटाचा डबल लोड वाला बाप्पा. हा बघा साईडला ना 2 लोड आहे बघा, डबल लोड, त्याच्यामुळे डबल लोड हा बाप्पाचं नाव आहे. आणि पूर्ण असा डिफरंट कलर मध्ये बाप्पाला वर डिझाईन केलेला आहे. बाप्पाचा जो हा धोतर आणि शेलाचा जसा वर कलर आहे ना तसाच ज्वेलरी वर्क बघू शकता आपण ग्रीन कलर मध्ये असा. खूप गोड दिसतोय बाप्पा, बघू शकता तुम्ही. बाप्पाला ओरिजिनल केस लावलेले आहेत पाठीमागे आपण बघू शकतो. आणि महाराजा टाईप बाप्पा बसलेला आहे. किती गोड आणि गोड दिसते बघा. 1.5 फुटाचा हा बाप्पा आहे, खूप सुंदर बाप्पा आहे हा, बघू शकता. बाप्पाच्या वरती ना मोराचं पीस लावलंय, वरती ब्रॉच सुद्धा आहेत. फुल वर्क केलं बाप्पा. आणि बाप्पाच्या खांद्यावरती तुम्ही बघू शकता इथे फुलपाखरू सुद्धा लावलेलं आहे. बाप्पाच्या हातामधला मोदक आणि पाठीमागे पुष्प दिलेत बाप्पाच्या. खूप गोड दिसतोय हा बाप्पा. म्हणजे घरात मांडण्यासाठी ना जो घरगुती गणपती बाप्पा असतो त्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे, मी सांगतो. खूपच म्हणजे मला तर खूप पर्सनली आवडलाय बाप्पा. आणि हा पण बघतोय 2.5 फुटाचा टिटवाला वर पायवाला. हा बघू शकता एक पाय बाप्पाचा क्रॉस आहे, म्हणजे थोडा वरती आहे, त्याच्यामुळे टिटवाला याला वर पायवाला बोलतात. आणि बघू शकता बाप्पाचा जो नाम आहे ना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं, लक्ष वेधून घेते हा नाम. अतिशय एकदम डिफरंट कलर मध्ये केलाय. आणि बघू शकता बाप्पाची ज्वेलरी एकदम हेवी ज्वेलरी युज केली आहे बाप्पाची बघा. पूर्ण मुकुट पूर्ण ज्वेलरीने भरलेला आहे. आणि बाप्पाचे जे शस्त्र आहेत ना त्यावर सुद्धा पूर्ण वर्क बघायला मिळते आपल्याला. आणि बांगड्या वगैरे पूर्ण वर्क केलंय बाप्पा. फुल लोडेड गणपती बाप्पा दिसते, फुल वर्क केलंय बाप्पाला. आणि जे बाप्पाची जी गळ्यातली जी ज्वेलरी नाही बघा, याला काचेचे डायमंड युज केले आहेत, पण ही जी ज्वेलरी हा जो पेंडन आहे ना पॅच, तो छोट्या ज्वेलरीने डिझाईन केलाय, त्याच्यामुळे तो खूप चमकतोय आणि खूप ग्लो करतोय. एकदम छान दिसतोय तो गणपती बाप्पावर. आणि हा जो बाप्पाचा जो तुम्ही धोतर बघताय ना तो क्रीम कलर मध्ये आहे, आणि त्याला जी लेस आहे ना ती मोत्यांची आणि सिल्वर मध्ये आहे, त्याच्यामुळे ओव्हरऑल बाप्पाचा लुक आहे ना तो खूप गोड येते. हा बघा हा 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. बघ ते 2 फुटाचा चौरंग बाप्पा बघू शकता. खूपच सुंदर बाप्पा दिसतोय, येलो टोन मध्ये बाप्पाला केलेला आहे. बाप्पाचे डोले आणि नाम बघा किती सुंदर दिसतंय ते बघा. ओव्हरऑल बाप्पा खूप गोड दिसतोय. म्हणजे पिंक कलरचा शेला आणि येलो कलरचा धोतर आणि कमरपट्टा सुद्धा बाप्पाला येणार आहे. हा बघू शकता तुम्ही.
हा एक बाप्पा खूप गोड आहे. बाप्पाच्या कानामध्ये तुम्हाला बाली बघायला भेटेल. इथं पगडीला बाप्पाच्या तुम्हाला हे बघा ब्रॉच सुद्धा बघायला भेटेल. एकदम मोत्यांचा झालर सुद्धा आहे. हा डबल ब्रॉच आहे बाप्पाला. आणि बाप्पाची ज्वेलरी केल्याने स्काय ब्लू कलर मध्ये तसंच नाम सुद्धा आहे बाप्पाचा. खूप गोड दिसतो. आणि बाप्पाच्या हातामध्ये ना तुम्ही रेड कलरचा पुष्प सुद्धा बघू शकता. हा आपण बघू शकता तुम्ही एक 2 फुटामधला डबल फर्निचर बाप्पा. डबल फर्निचर काय माहिती का बघा, खालती एक फर्निचर आणि त्याच्या वरती एक फर्निचर आहे बाप्पा. सो त्याचं नाव आहे डबल फर्निचर. आणि खूप गोड दिसतोय बाप्पा. बघू शकता पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलंय बाप्पाला. आणि ते पण ब्लू स्काय ब्लू कलरच्या पेंडेंटने. आणि बाप्पाचा धोतर शेळा पण स्काय ब्लू कलर मध्येच आहे. आणि बाप्पाच्या तुम्ही ना कमरेवर बघू शकता कमरपट्टा सुद्धा लावलेला आहे बाप्पाला. खूप गोड गणपती बाप्पा आहे हा. डबल फर्निचर वाला बाप्पा आहे हा. एक 2-2.25 फुटामधला बाप्पा आहे हा. पुढे बघू शकता शंखावरचा गणपती बाप्पा. हा बघा खूप गोड गणपती बाप्पा आहे. एकदम असं युनिक पद्धतीने मी असा म्हणजे शंखावरचा मी बाप्पा बघितला पण असा बघितला नव्हता. हा बाप्पा तुम्ही बघू शकता बघा. पहिला जर विचार केला आपण तर बाप्पाच्या पगडीचा वगैरे बघा. युनिक स्टाईलची पगडी आहे बाप्पाची. त्याच्यावरती ब्रॉच बघायला भेटेल आपल्याला. 2 ब्रॉच आहेत. आणि वरती एक मोराचा पीस देखील आहे. आणि साईडला ना बाबाच्या मोत्यांची झालरी सोडलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही बघा झालरी सोडलेल्या आहेत. आणि साईडला लटकन सुद्धा आहेत मोत्यांची. आणि हातामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता बाप्पाच्या ज्या बांगड्या आहेत त्यांच्यासह देखील ज्वेलरी वर्क केलेलं आहे. आणि बाप्पाच्या हातामध्ये आपण शस्त्र पाहतोय हे बघू शकता. आणि त्या हातामध्ये ना बाप्पाचे चक्र आहे तिकडे बघताय तुम्ही. आणि इकडे बाप्पाची फुल ज्वेलरी केलेली आहे पिंक मध्ये. आणि बाप्पाचा जो धोतर बघताय तो बघा एकदम युनिक स्टाईल मध्ये डबल तुरा लावलेला आहे धोत्राला. खूप युनिक दिसतोय. आणि धोत्राचा जो हे आहे ना कपडा जो आहे ना तो खूप छान आहे. डार्क पिंक कलर मध्ये आहे. आणि त्याच्यावर असं गोल्डन कलरच्या टिकल्यांप्रमाणे आहे तो. आणि लेस बघाल तर गोल्डन आणि व्हाईट कलरची लेस आहे बाप्पासाठी. आणि बाप्पाचा तुम्ही शेला बघू शकता. शेला बघू शकता पूर्ण हवेमध्ये शेला आहे बाप्पाचा. बघू शकता युनिक स्टाईल मध्ये. आणि बाप्पाचं नाम बघा तुम्ही एकदा. हा जो नाम आहे ना तो बघा कसा एकदा एकदमच सुंदर दिसतो. व्हाईट ब्ल्यू कलर मध्ये जो नाम आहे खूप गोड दिसतोय तो नाम. आणि मंडळी तुम्ही हा बाप्पा अगोदर बघून घ्या त्याच्यानंतर मी डिटेल सांगतो. खूप गोड बाप्पा आहे हा बघू शकता. हा एक 2.5 फुटाचा बाप्पा आहे. बाप्पाला ना ओरिजिनल केस लावले आहेत ती बघू शकता तुम्ही. आणि बाप्पाचा फेटा वगैरे एकदम युनिक आहे. आणि बाप्पाचा जो बॉडी कलर आहे एकदम असा म्हणजे आपण बोलतो ना ग्लो करते तसा एकदम फेअर आहे. एकदम छान दिसते तो बॉडी कलर. मेन म्हणजे बाप्पाच खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं हा. त्याच्यानंतर जो वर्क जो आहे तो तर अप्रतिम आहे. बाप्पाच्या पगडीवर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत. येलो रेड स्काय ब्लू कलरची फुलं आहेत. आणि वरती ब्रॉच सुद्धा आहे. आणि 2 कलरचे तुरे आहेत म्हणजे एक पिंक एक आहे तिकडे आणि इकडे एक लव्हेंडर कलरचं आहे. आणि मागे बघताय ना तुम्ही बघा सिल्वर कलरचे ब्रॉच सुद्धा लावले आहेत मागे. आणि समोरला गोल्डन कलरचा ब्रॉच आहे. सो खूप छान दिसतं. आणि बाप्पाचं नाम बघू शकता. हा एक समोरला ना विठ्ठलासारखा आहे आणि त्याच्यावरती परत 2 जसं चंद्रासारखं पाठी मागे आहेत. खूप सुंदर दिसतं. आणि बाप्पाच्या सोंडेवरचं वर्क बघू शकता तुम्ही. हा बघा सोंडेवरची जी लिखाई आहे ना बाप्पाची खूप सुंदर दिसते. आणि साईडला आपण फुलपाखरू सुद्धा बघतोय बाप्पाच्या खांद्यावरती. खूप गोड आणि युनिक पद्धतीने बाप्पाला डिझाईन केलं. बाप्पाच्या हातामध्ये आपण पुष्प पाहतोय. आणि इकडे या हातामध्ये बाप्पाच्या मोदक आहे. आणि जो बाप्पाचा जो धोतर शेला बघताय ना तो पूर्ण बघा हवेमध्ये आहे. खूप सुंदर दिसतोय. पिंक टोनमध्ये बाप्पा केला आहे. पिंक ज्वेलरी पिंक फेटा आणि पिंक धोतर अशा प्रकारे केला आहे बाप्पाला. आणि हा धोतर जो आहे ना बघा इथून अशा त्या निरा पाडलेल्या आहेत जो खूप सुंदर दिसतोय बाप्पा. बाप्पाच्या पैंजणाचा वर बघताना तुम्ही बघा एकदम असं डायमंड ज्वेलरी आणि मोतींची ज्वेलरी यूज केलेली आहे. खूप गोड दिसतो बाप्पा. आणि बाप्पाची इथे नाही बघा मोदकांचं ताट सुद्धा आहे. एक मोदक बाप्पाने खाल्लेला देखील आहे बघू शकता. खूपच युनिक असा बाप्पा आहे बघू शकता तुम्ही. हा 2.5 फुटामध्ये असणार आहे. आणि पुढे आहे आपला 2.5 फुटाचा तेजुकायचा राजा. हा बघू शकता तुम्ही. खूप युनिक पद्धतीने बाप्पाला डिझाईन केलं आहे. पहिली गोष्ट आपण बाप्पाचं नाम बघूया. बघा बाप्पाचं नाम बघताना तुम्ही सूर्य कोरलेला आहे तिथे. आणि साईडला असा महादेवांचे जसं नाम असतं ना तसं नाम काढलं. आणि बाप्पाच्या कानामध्ये ना हे बघा पेंडंट लावलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा डायमंड लावलेला आहे. सो खूप सुंदर दिसतोय बाप्पा. आणि पाठीमागे जर तुम्ही बघाल ना पूर्ण डायमंड ज्वेलरी आहे बाप्पाची. स्काय ब्लू कलरमध्ये पाहायला मिळते आपल्याला. आणि इकडे डायमंडवर केलं आहे ज्वेलरी यूज केलेलं आहे त्यासाठी. आणि बाप्पाचा जो तुम्ही शेला बघताय ना शेला बघा पूर्णपणे हवेमध्ये आहे. बघा पूर्णपणे हवेमध्ये शेला आहे जो की युनिक आहे. आणि बाप्पाचा धोतर आणि कमरपट्टासुद्धा बाप्पाला दिला आहे बघू शकता तुम्ही. हा बघा हा कमरपट्टा आहे बाप्पाचा. आणि हा धोतर शेला कमरपट्टा पूर्ण व्हाईट मध्ये आहे बघू शकता. आणि लेससुद्धा तेवढी छान दिसते. एक पाय बाप्पाचा वर आहे एक पाय खाली आहे. आणि सिंहासनाला ना सिंह दाखवले दोन्ही साईडला आहे बघा 2 सिंह दाखवले सिंहासनाला. खूप छान दिसतंय तेजुकायचा राजा.
बघू शकता ओपन फर्निचर वाला गणपती बाप्पा या बघू शकता. ओपन फर्निचर आहे याच बाप्पाचा आणि स्काय ब्ल्यू आणि सिल्वर कलरची ज्वेलरी बाप्पासाठी यूज केलेली आहे. हे बघू शकता बाप्पाच्या कानामध्ये बाली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि नाम तेवढाच सुंदर आणि बाप्पाचे डोले बघा खूपच सुंदर डोले आहेत बाप्पाचे आणि पूर्णपणे लोडेड गणपती बाप्पा आहे. म्हणजे पूर्ण ज्वेलरी वर्क केलेला असं आहे. पूर्ण लोडेड गणपती बाप्पा आहेत. आणि हा बाप्पाचा ना शेला आणि जो धोतर बघते ना बघा तो ना पूर्ण असं 2 कलरमध्ये दिसतोय आपल्याला. एक स्काय ब्ल्यू कलर आणि एक गोल्ड कलर. त्याच्यामध्ये ना पूर्ण असं तो शाईन मारतोय. आणि शेल्याच्या लेसला सुद्धा जर तुम्ही बघितलं ना शेलाला बघताना तुम्ही लेस ती गोल्डन कलरचीच आहे. खूप गोड दिसतोय हा बाप्पा. हे 2.5 फुटाचा महादेव आपण बघूया बघा. अगोदर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवतो. हा बघा हा आहे 2.5 फुटाचा महादेव. ओरिजिनल केस आहेत बाप्पाची. वरती रुद्राक्षांच्या माळा सुद्धा दिसतं आणि ते चंद्र दिसतोय आपल्याला. आणि हे बघा बाप्पाच्या जटा कशा प्रकारे दाखवलेत बघा. आणि बाप्पाच्या हातामध्ये शंख सुद्धा दिसतोय. इकडे त्रिशूळ आहे आणि खाली बाप्पाचा सर्प सुद्धा इथं दिसतोय आपल्याला. आणि इकडे मोषक सुद्धा आहे. बाप्पा दगडावरती बसलाय पण याच्याला सुद्धा ना कपड्याचा वर्क केलाय बघू शकता तुम्ही. जे की वाघाच्या स्क्रीन प्रमाणे आहे तो. आणि धोतर आणि बाप्पाचा जो शेला आहे ना तो महादेवांचा जसा असतो ना तसा. आणि इकडे बघू शकता तुम्ही घंटी अशी लावलेली बाप्पाच्या गाड्यामध्ये घंटी टाकलेली आहे. रुद्राक्षांची माळ सुद्धा बघते आणि मोत्यांचा जानवा जो जानवा घालते ना बघा मोत्यांचा आहे. खूप सुंदर दिसतोय आणि मेटल ज्वेलरी यूज केली बाप्पाच्या सोंडेवरती आणि गाड्यामध्ये हारासाठी. पूर्ण ओव्हरऑल बाप्पा खूप छान दिसतो. आणि बाप्पाची तुम्ही नाम बघता ना ही लिखाई बघा बाप्पाची किती गोड दिसतो. आणि इथं ना 3रा डॉलर सुद्धा एवढं छान काढल्याने त्यांनी आणि त्याच्या साईडला जे वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही खरोखर खूप गोड दिसतो. आणि हा बघा एकदम अशा ज्वाला जशा पेटतात ना रेड आणि येलो कलरमध्ये तसा हा नाम दिसतोय. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय महादेव जे की 2.5 फुटामध्ये असणार. आणि मंडळी मेन गोष्ट काय माहिती काय बघा बाप्पाची जी सोंड आहे बघा त्याला 2 कलर आहेत बघा. इथं थोडंसं असं ग्रे आणि ब्लॅक कलर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो इथे. आणि इकडे असं वरती आपला स्किन कलरचा म्हणा बॉडी कलर. आणि इथे पण तुम्ही बघू शकता ना थोडं थोडं कान येत नाही बघा. डिफरंट लुकनी बाप्पाला म्हणजे सजवलेलं आहे. हातांवर सुद्धा तुम्ही बघू शकता बघा एकदम डिफरंट लुक बाप्पाला दिलेला आहे. खूप गोड बाप्पा आहे हा. आणि मंडळी ही बघू शकता गौराई माता आपली पूर्ण वर्क केले आहे. सोनारी मडलेली आपली गौराई माता बघू शकता. ही बघा 2.5 फुटामधले असणार. आणि देवीचं ना सिंहासनावरती देव बसल्याने हा खालचा सिंहासन तुम्ही बघू शकता एकदम मार्बल टाईप डिझाईन केला बघू शकता. हा बघा पूर्ण मार्बल टाईप दिसतोय आपल्याला. आणि देवी पण अशी एकदम पोझिशन मध्ये बसलेले एकदम अट्रॅक्टिव्ह देवीची पोज वाटते. आणि देवीच्या पाठीमागे त्यांना तुम्ही वेणी बघू शकता. फुलांची वेणी आहे पूर्ण आणि वरती ब्रॉच सुद्धा आहे बघू शकता. देवीची हेअरस्टाईल पण एकदम डिफरंट स्टाईल मध्ये केली. आणि देवीचे आकडे सुद्धा तुम्ही बघताय बघा. केसांचे आकडे सुद्धा नाकामध्ये नाजूकशी अशी नथ आहे. आणि गळ्यामध्ये हार सरी वगैरे सर्वच आहे. आणि बांगड्या सुद्धा देवीच्या डिझाईन केल्या बघा वर बघू शकता बांगड्यांना सुद्धा. आणि हा मोठा हार आहे सर आहे देवीचा बघू शकता. आणि देवीचे ना पैंजण बघा तुम्ही. पैंजण सुद्धा खूप क्यूट दिसत आहेत देवीचे. ही 2.5 फुटामध्ये देवी असणार आहे बघा. आणि देवीच्या डोळ्यामध्ये बघा तुम्ही जी देवीची जी आखणी लिखाई आहे ना बघा खूप गोड दिसते देवी. अतिशय अप्रतिम देवी आहे गौराई माता आपली.